कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का वागतेस अशी? का त्या नेत्राचा राग करतेस एवढा? पण ती वागतेच अशी ना आत्या सासू मग। बघितलं ना डॉक्टर कडे जाताना कशी हसली ती। माझं असं झालं तर तिला आनंद झाला होता ना। मग आता माझी चांगली न्यूज आली तर तिला दुःखच झालं असेल। गैरसमज आहे तुझा। कसला गैरसमज? तर तुला कळत नाहीये नेत्राला का आनंद झाला माहितीये तुला? माझं वाईट झालं म्हणूनच हसली ना ती। मला सांग, तू अचानक बरी कशी झालीस? माहितीये, ईशामुळे। ईशामुळे नेत्रा खूप सुरुवातीपासूनच प्रयत्न करत होती की तुला बरं वाटावं, पण आज एक अशी गोष्ट घडली ज्यामुळे तू बरी झालीस। जशा आमच्याकडे देवी आईच्या दिव्य शक्ती आहेत, तशीच ईशाकडे सुद्धा देवी आईची दिव्य शक्ती आहे। तिला स्पर्शाने एखाद्याचा आजार बरा करता येतो। मला सांग, तू पडलीस तेव्हा घरात कोण कोण होतं? नीट आठव, तू जेव्हा पडलीस तेव्हा घरात फक्त केतकी, नेत्रा, ईशा आणि रीमा होत्या, बरोबर? तू पडल्यानंतर ते सगळ्याजणी धावत आले आणि त्यावेळी ईशाच्याही नकळत तिचा हात तुझ्या पोटाला लागला। काकुमा, काकुमा, काकुमा काय होतंय? काकुमा, तू फक्त ईशाकडे असलेल्या दिव्य शक्तीमुळे बरी झालीस फाल्गुनी। मागे जेव्हा तू आजारी होतीस तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू कधीच आई होऊ शकणार नाहीस, आणि आज जेव्हा तू पडलीस तेव्हा डॉक्टर म्हणाले की ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल, आणि मग तुला शुद्ध आली आणि तुला बरं वाटायला लागलं होतं, आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की तू पूर्ण बरी झालीस आणि तू आई होऊ शकतेस। हे फक्त आणि फक्त ईशाच्या दिव्य शक्तीमुळे झालंय। तुला आठवते मागे तुझ्या हाताला लागलं होतं तेव्हा ईशाच्या स्पर्शाने तुझा हात बरा झाला होता, आणि तेव्हा नेत्राने ईशाला हेही सांगितलं होतं की फाल्गुनीच्या पोटाला स्पर्श कर, पण तू तिला झिडकारलीस, नको ते गैरसमज करून घेतलेस आणि मिरजेला निघून गेलीस। आता तरी तुला कळतंय का की तुला बरं वाटल्यावर नेत्राला आनंद का झाला होता? ईशाकडे फक्त संकेत येण्याची दिव्य शक्ती नाहीये, तिच्याकडे भूमितत्व सुद्धा आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।